धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा शिरपूर सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली। गेल्या 14 वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना बंद अवस्थेत असून शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येत आहेत। मात्र आज शिरपूर शहरातील आर.सी. पटेल येथील भंडारी हॉल येथे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली। यावेळी संचालक मंडळाने नियुक्त केलेले कार्यकारी संचालक कमलाकर भगवानराव घुटे पाटील यांच्या नियुक्तीस मान्यता देणे व नियमानुसार सह्यांचे अधिकार देणे, संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रार व इलेक्शन अथॉरिटी नवी दिल्ली यांच्या सूचनेप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत विचार करणे, नवी दिल्ली यांच्या सूचनेप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत विचार करणे, बहुराज्य सोसायटी नियमावलीनुसार लेखा परीक्षकांची नियुक्ती करणे, शासनाच्या नियमानुसार व राजपत्राप्रमाणे 2023 मध्ये दी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 ऍक्ट 39 लागू झाला असून त्यानुसार आपल्या संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करण्यास मंजुरी देणे, सभेचे अध्यक्ष यांच्या पूर्व मंजुरीने आलेल्या विषयावर विचार करणे आदी विषयांवर घेण्यात आली। खडाजंगीनंतर चांगलेच वातावरण तापले। महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट। आणि उभे राहून म्हणजे काय सिस्टम आहे का नाही, काय त्याच्यामध्ये जे काही लीगल आहे ते आपण करू ना। 2016ला कारखान्याच्या आपल्या संचालक मंडळाच्या ताब्यात आपण सर्व मेंबरांनी दिलं। त्यावेळी आम्ही सांगत होतो की आम्हाला हे कारखाना घ्यायचा नाही, कारण 10 वर्षापासून हा कारखाना बंद पडलेला होता। ज्या परिस्थितीमध्ये लोकांनी हातात दिलं त्यावेळी काय कारखान्याची परिस्थिती होती हे महाराष्ट्र जे बोलतात ते नुसतं बोलायचं काम करतात लोक। त्यांनी जीवनामध्ये 5 रुपयाचं काम तालुक्याच्या कुठला तरी एक काम काही केलं असेल तर त्याला बोलायचा हक्क आहे। कारखान्यासाठी काही 5 केले तर नुसते कोर्टात जायचं, हे जायचं ते जायचं, ते पाहिलं विचारायला तर पाहिजे, येऊन सांगायला नको।